आमच्या अध्यक्षांनी कुठल्याही निवडणुकीमध्ये सांगितलं नव्हतं, काँग्रेस पक्षाच्या कुठल्याही नेत्याने 2 करोड़ नौकरी दूंगा ऐसा कहा नहीं था, पर करके दिखाया है। उन्होंने करके दिखाया है। आज यहाँ 1000 लोगों ने अपने नाम यहाँ दर्ज किए हैं। जहां तक मुझे बताया गया है 153 लोगों को, 500 लोगों से ज्यादा लोगों की इंटरव्यूज हो चुकी हैं और 153 लोगों को नौकरी का न्योता दिया गया है। ये काम होता है, हम कहते नहीं, करते हैं, करके फिर दिखाते हैं। और मैं धनंजय को बहुत बहुत बधाई भी देना चाहता हूं। एक बरं झालं की उशिरा का होईना, या आपलं किती वेळेला चर्चा चालली होती माहिती आहे। धनंजय हा प्रवक्ता होता आणि आमच्या प्रवक्त्यांचं फार वक्तव्य चालायचं आणि त्यावेळेला मी त्याला विनंती सुद्धा केली होती की धनंजय, आपला रास्ता हा देश डावीकडे पूर्णतः झुकून चालणार नाही, हा देश उजवीकडे झुकून चालणार नाही। डाव्याची आणि उजव्याची मोड बांधून या देशाला अंतिम ध्येयापर्यंत नेण्याचं काम जे त्यावेळेला महात्मा गांधींनी, पंडित नेहरूने केलं, आज राहुल गांधी करत आहेत आणि तोच आपल्या देशाचा आत्मा आहे, हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे। आणि म्हणून आपण या सगळ्या प्रवाहात आला तिथे त्या कुलकर्णीताई बोलताना एक गोष्ट बोलल्या, नका बोलू आपण तसं, कुठे गेल्या त्या असं म्हणाल्या की तुम्ही राजकारणी आता सगळ्यांना राजकारणी बनावं लागणार आहे असं तुम्ही म्हणूच नका। एनजीओ हा विषयच राहिला नाही, त्यांनी साफ करून टाकला ना, दाढीवाल्या बाबाने मित्रो साफ करून टाकलाय। एनजीओ नावाचा जो काय या देशाचा खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांचा आत्मा, तोच त्याचा गळा घोटलेला आहे त्याने। आणि म्हणून माझी आपल्याला विनंती राहणार आहे, विशेषतः तरुणांची, ते ताई आपल्याकडे युथ काँग्रेस पण आहे, आपल्याकडे एनएसयूआय सुद्धा आहे, आपण त्याच्यामध्ये अधिकची भर घालताय, याचं स्वागत आहे कुलकर्णी ताई आणि तुम्हाला सुद्धा। कारण या देशामध्ये सगळ्यात पहिलं कॉलेजच्या संघटना असतील, तरुणांच्या संघटना असतील, महिलांच्या संघटना असतील, सर्वसामान्याच्या सर्व बाकी विभागाच्या संघटना असतील, ह्या बांधण्याचं पवित्र काम फक्त आणि फक्त काँग्रेसने केलं पाहिजे, नंतर बाकीच्याने आमच्या पावलावर पाऊल ठेवून केलेलं आहे। आणि म्हणून मैं आप सबको बहुत बहुत बधाई देता हूं जिनको नौकरी मिली है। चूंकि मैं मजदूरों का नेता हूं, अपने आप को बहुत भाग्यशाली भी समझता हूं कि आज के तारीख में आपके मालूमात के लिए बता दूं, आपको मालूमात नहीं रहेगी इसलिए भी बता दूं, उनको शायद मालूमात, अपने देश की ये जो मजदूरों की जो संगठन है, मजदूरों का जो पूरा स्वतंत्रता लड़ा में जो मजदूरों ने हिस्सा लिया, तो ये 140 साल का पुराना ये इतिहास है। और ये 140 साल में पूरे देश में ISO 9000 एक ही यूनियन है, तुम्हारे भाई जगताप की है और किसी की नहीं। और भाई जगताप दाढ़ी वाला नहीं दे सकता, देश का प्रधानमंत्री नहीं दे सकता, देश का राष्ट्रपति नहीं दे सकता, आपको अपना कद इंटरनेशनली बढ़ाना पड़ता है, तुम्हारे भाई जगताप ने वो काम। और ये भी मैं बता दूं, ये इसलिए भी नहीं कह रहा हूं कि मेरे सर्टिफिकेट आवश्यक नहीं है, मेरा तजुर्बा आवश्यक है। धनंजय, तुम्हाला माझी सगळ्यांना विनंती आहे, अशा प्रकारचे मेळावे जेव्हा घेता त्यावेळेला आमच्यासारख्यांजवळ नुसती चर्चा करा। अनेक कार्यकर्ते आहेत आपले, फार पूर्वीपासून काम करतात आहेत। आपल्याला ते करत असताना मुंबईमधून तुम्ही सुरुवात केली, टिळक भवनामधून तुम्ही सुरुवात केली, ज्या ज्या वेळेला वेगळ्या वेगळ्या जिल्ह्यामध्ये किंवा विभागामध्ये, 5 विभागामध्ये जरी तुम्ही हा प्रयत्न केला, तर तिथल्या आपल्या कामगारांचे, आपल्या कामगार चळवळ आपली फार जुनी आहे, इंटक ही फार जुनी आहे। त्या कार्यकर्त्यांना बरोबर घ्या, ज्याचा उपयोग पर्यायाने नोकऱ्या देण्यामध्ये होईल। कारण अनेक इथे मॅनेजमेंट आलेले आहेत, मला माहिती आहे, मी खालून येताना सगळी अशी चौकशी करतच आलो, आपल्याला त्याच्यामध्ये अधिक चांगलं काम करता येईल। आजचा दिवस हा
आपको बहुत बड़ा भाषण देने के लिए मैंने यहाँ खड़ा हूँ, आपको बधाई देने के लिए मैं यहाँ खड़ा हूँ। और मैं ये बताना भी चाहता हूँ कि नौकरी आपका हक बनता है, और ये हक पिछले 11 सालों से जिन लोगों ने सिर्फ जुमलेबाजी की है वो नहीं दे पाएंगे। और कांग्रेस का कार्यकर्ता जुमलेबाजी नहीं करेगा, बहुत बड़ी घोषणाएं नहीं करेगा, लेकिन आपको आपका हक देने का काम करेगा। ये आश्वासित करता हूं, ये आश्वासन देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कामगार। धन्यवाद भाई। यानंतर महाराष्ट्र विधिमंडळ पक्ष काँग्रेस पक्षाचे नेते आमदार सन्माननीय विजय वडेट्टीवारचे आपलं मनोगत व्यक्त करतात। अत्यंत स्तुत्य अशा या उपक्रमाला कार्यक्रमाला उपस्थित महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सन्मानित अध्यक्ष हर्षवर्धन आणि कामगार आणि काँग्रेसचे सगळे सर्व मान्यवर सगळ्यांची नावं उशीर आणि मला पण महत्वाच्या भूमिका जायचं उपस्थित माझे सर्व उपस्थित असलेले सर्व विद्यार्थी बेरोजगार मित्रच म्हणेल एक चांगल्या उपक्रमाला महाराष्ट्र प्रदेशची सोबत तर म्हणजे असं म्हणतात की पोटाला जात नसेल, पोटाला जात नसेल, पोटाला धर्म नसतो, पोटाला भूक असेल आणि अलीकडे पोटाची भूक मिळवण्याचं काम सोपा उपाय सांगितला जातो जात आणि धर्म। जात धर्म देव जिथे जिथे त्यांच्या श्रद्धा आणि भक्ती असेल तिथे असे आपले संत सांगून जातात। तुम्ही सगळे विद्यार्थी आहात, देव नाही देवळा देवा या माणसात असं म्हणतात। मग देव माणसात आहे म्हणजे कुठे? माणसाच्या सेवेमध्ये देव आहे। देवळातला देव कधी पाहतो तर माणसाची सेवा केल्यानंतर पाहतो। पण अलीकडे आम्हाला मात्र वेगळ्या दिशेने नेण्याचं काम चाललंय। बेरोजगारीचा दर सरकार काही म्हणू दे 5.6% तो आता 8% पलीकडे गेला। राजूजींनी 18 वर्षाच्या तरुणाला मतदानाचा अधिकार दिला। अमेरिकेने 16 वर्षाच्या तरुणाला स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा धडा दिला। 16 वर्षाचा मुलगा झाला की कुटुंबाची लायबिलिटी ठरते अमेरिकेत। त्याला शाळेतली मुलं शिकत असताना स्वतःच्या भविष्यावर काही मिळकत करत नसेल तर त्याला चिडवतात, म्हणतात, नावं ठेवतात आणि त्याला स्वतंत्र होण्याची बात देतात कुटुंबावर। आणि मग तो स्वतःच्या भविष्यावर स्वतःच तयार झाला पाहिजे, स्वतःच्या मिळकतीने स्वतःचं पूर्ण एज्युकेशन आणि स्वतःचा संसार कुटुंब पुढे वाढवला अशी वेळ। पण अलीकडे आमच्याकडे 40-45 वर्षाचे होतो तरी रोजगाराचा पत्ता ही अवस्था आहे। ही व्यवस्था कोणी निर्माण केली याबद्दल बोलायची गरज नाही। पण तुम्हाला एकच सांगू की 2 गोष्टीचा महत्व आहे की मला फार छान पेट्रोल काही पुढे बसले नमस्कार। कारण विधिमंडळात गेली अनेक वर्ष तुम्ही काम करत होता मला माहिती आहे। मला पण 30 वर्ष विधिमंडळामध्ये काम करताना झालेले आणि त्यामुळे दीर्घ अनुभव तुमचा सगळ्यांचा आहे। महाराष्ट्रामध्ये तो पोटेन्शियल आहे, पण अलीकडे महाराष्ट्रातील रोजगारच महाराष्ट्रात ती बाहेर का जातात यावर एक खरं म्हणजे तुम्ही रिसर्च केलं पाहिजे। मोठ्या प्रमाणात चालेल। आता परवा पुण्याचा IT पार्क चौकले जिथे रोजगाराचा अभाव होता तो बाहेर जातोय। लाखो रोजगार देणारी तो बाहेर पाहिजे महाराष्ट्र। आणि आज हा दर जरी आपण किती मात्र 5.5% ते 5.2% वगैरे वगैरे 8% बेरोजगारांचा दर झाला। रोजगारच मला दिली नाही। कारण काय झालं, ज्या देशामध्ये जिथे स्थिरता नसते, ज्या देशामध्ये जात धर्म पंथ यामध्ये जे माणसाला वाटून देश अस्थिर केला जातो तिथे इन्व्हेस्टर कमी आहेत, इन्व्हेस्टमेंट कमी आहे। बाहेर देशातील लोक इन्व्हेस्ट करताना आपला हात आकडता घेतात
आणि म्हणून जे रोजगार आता आपल्याला आहे त्या रोजगारामध्ये आपल्याला या माध्यमातून अधिकाधिक कशी संधी मिळेल यासाठी जो प्रयत्न आपण करता मला वाटतं की हा दादा मी बऱ्याच दिवसापासून आज टिळकभवनमध्ये ही योग मला दिसतंय याचा नक्कीच मला आनंद आहे आणि तो चांगला कार्यक्रम आपण योगच मिळत नाही लोकांच्या फार रस्ता आहे त्यांना काय होतं की ठीक आहे तुम्ही रोजगारासाठी आला नोकरीसाठी आला या पलीकडे जाऊ तुम्ही इथे आल्यानंतर थोडीशी राजकीय देशातील व्यवस्थेचा पण तुमच्या डोक्यात आलं पाहिजे की काय व्यवस्था चालली कशा पद्धतीने ही राजकीय व्यवस्था आहे या संदर्भात सुद्धा तुमच्या डोक्यात थोडासा का होईना प्रकाश टाकला जाईल हे सुद्धा एक महत्वाचं कारण आणि म्हणून तुम्हाला ते जोपर्यंत या देशाची लोकशाहीवरची लक्ष आहे आणि हा देश संविधानावर चालतोय त्यामुळे या संदर्भातली काही ना काही माहिती तुमच्याकडे असणं हे अत्यंत आवश्यक आहे कारण उद्याच्या भारतासाठी तुमचंच योगदान आहे मंचावर बसणारे आता अनेक जण पुढे ना तिकडे थांबायची पाळी आलेली आहे पण पुढे भविष्य घडवण्याचं काम भारत घडवण्याचं काम तुम्ही करतो म्हणून तुम्हाला योग्य दिशा ती मिळाली पाहिजे मला म्हणून या सगळ्यामध्ये शेवट एकच की आपण आपलं करिअर आपलं आयुष्य घडवत असताना भारत हा देश ज्याची रचनात्मक पौराणिक आहे ते अनेक युगांचा इतिहास त्यांची करत नाही अलीकडे इतर देशांच्या तुलनेमध्ये आम्ही पुढे आहोत आणि आपलं स्थान पुढे आहे त्याबरोबर आम्ही या स्वतंत्र भारताचे नागरिक म्हणून आमच्या अधिकारांचं संरक्षण होतं काय हा सुद्धा विचार तुमच्या डोक्यात या निमित्तानं तो प्रकाश करण्याची आवश्यकता आहे बरोबर सगळ्यांनाच नोकरी रोजगारांच्या अपेक्षा आहे अलीकडे आम्हाला आमचा तरुण रोजगार नसल्यामुळे खांद्यावर मोठ्या प्रमाणावर एक गाव येऊन चालला रोजगार संपलाय त्यामुळे करणार काय जिथे उत्सव मोठ्या प्रमाणात होतात तिथे रोजगाराची वापस आणि रोजगार कमी होतात रोजगार कमी झाला की उत्सव वाढतात आणि म्हणून आज जे चित्र आहे ते तरुणांच्या हाताला काम नाही रोजगार नाही म्हणून धार्मिक उत्सव मी त्याला उन्माद अजिबात करणार नाही उत्सव मोठ्या प्रमाणात चालले आणि त्यातून आमचं मन भरपटण्याचं काम झालं आम्ही मंदिरात जातो असलेली आमच्या एक संत म्हणतात विदर्भातील मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव देव वचनानं मिळायचा नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव देव वचनानं मिळायचा नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही रे अरे सोन्याचा देव त्याला चोराचा देव दगडाचा देव त्याला त्याला काय म्हणते वज्राचा देव मातीचा देव त्याला पाण्याचा देव लाकडाचा देव त्याला अग्नीचा देव सोन्याचा देव आहे आणि देवाला आपण कुलूप लावला नाही चौकीदार ठेवला नाही चोर पळून नेल्याशिवाय राहत म्हणून मनात भाव पाहिजे मन शुद्ध असेल म्हणून पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनाला जाणारा माणूस आस्थेने जातो दर्शनाला जातो पण आल्यानंतर आई वडिलांना मारत असेल दारू पिऊन तर पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनाला जाण्याचं औचित्य काय म्हणून देव हे भाव आहे भाव असाच याबद्दल म्हणत नाही पण पोटाचा प्रश्न काय तर पोटाचा प्रश्न तोच आहे जिथे त्याला जात धर्म नसतो त्याला खूप कसे आणि म्हणजेच नोकरी मिळवण्याचं आज काँग्रेसच्या प्लॅटफॉर्मवर हा उत्तम आणि अत्यंत सुंदर असा कार्यक्रम आपण आयोजित करा अनेकांना आपल्या भविष्यासाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील आणि त्यातून तुम्हाला नवी सुरुवात करायला संधी या